पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणासह अनेक ठिकाणी विधान परिषद उमेदवारांच्या माघारीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार करण्यात आले। दिवसभरात सुमारे 150 कोटी रुपये खर्च करण्यात आले। काही ठिकाणी उमेदवारांना माघार घेण्यासाठी मोठ्या रकमा देण्यात आला, असं संजय राऊत म्हणतात। संजय राऊत हे नेहमी रोजच बोलत असतात। त्या रोज बोलण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे आता काहीच उद्योग राहिलेले नाही। हे फिगर कुठून आले, कसे आले आणि हे जर खरे असतील तर त्यांनी रीतसर तक्रार केली पाहिजे। ते मीडियावर का बोलतात? तुम्ही तक्रार करा, अमुक अमुक माहिती माझ्याकडे आली आहे, रीतसर तक्रार केली, FIR झाला तर त्याच्यावरती काहीतरी निर्णय होऊ शकतो, कोर्टामध्ये ते चालू शकते केस। तुम्ही नुसते मीडिया समोर आरोप कराल, त्याला अर्थ कुठे आहे? त्याला हातपाय असते तर त्यांनी रीतसर तक्रार केली असती। त्यांना पण माहिती आहे आरोप खोटे आहेत, पण त्यांना विरोधक म्हणून काहीतरी बोलायचं आहे म्हणून ते बोलत असतात। ते असं देखील म्हणतात, कोकणातील एका माघारीसाठी 25 कोटी रुपये दिल्याची माहिती आमच्याकडे आहे। त्यातील 15 कोटी रुपये मुंबईतील BKC परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केलाय। मग CCTV फुटेज अशा हॉटेलमध्ये मुंबईमध्ये जवळपास लाखभर CCTV असतील साहेब, बरोबर आहे? BKC म्हणजे कुठे आलं? कलानगरच्या मागे। एवढे CCTV असताना जर एवढा मोठा व्यवहार झाला तर बॅगा इकडच्या तिकडे ठेवल्या गेल्या असतील, काहीतरी पुरावा असेल ना, कुठेतरी रस्त्याच्या CCTV मध्ये काहीतरी आलं असेल। तर माझी विनंती आहे संजय राऊतांना की हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही ते पुरावे सादर करा, म्हणजे विषय सुटला। म्हणजे तुमच्या आरोपांना पण कुठेतरी तथ्य असं कुठेतरी लोकांना वाटेल, नाहीतर नेहमीप्रमाणे त्यांच्या आरोपांना काहीच तथ्य नाही।